मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी कालपासूनच सुरू झालेली आहे आणि या संदर्भातली जी अपडेट आहे मी सुद्धा आणि सर्वांनीच दिलेली आहे. इतरत्र सर्वत्र सोशल मीडियामध्ये प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा आलेली आहे. शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो जेव्हापासून म्हणजे काल दुपारपासूनच ई केवायसी सुरू झाल्या संदर्भात बी गोड बातमी अपडेट मिळाल्याच्या नंतर सर्वच लाडक्या बहिणी ज्यांची ज्यांची केवायसी चुकलेली होती, त्रुटी आलेली होती, त्या सर्वच लाडक्या बहिणींनी केवायसीची दुरुस्ती करण्याकरिता धाव घेतलेली आहे. ज्यांना ज्यांना स्वतःच्या मोबाईलवर जमत आहे त्या स्वतःच्या मोबाईलवर सुद्धा करत आहेत. परंतु महत्त्वाचा विषय ही केवायसी करत असताना आता कळत आहे, नवीन गोष्ट समोर आलेली आहे, की ती म्हणजे अशी की केवायसीची डेट संपल्याच्या नंतर केवायसी बंद झाल्याच्या नंतर फक्त ज्यांची चूक झाली त्यांना दुरुस्ती करायची अशातला भाग नाहीये. तर केवायसीची मुदत संपण्याच्या अगोदरच खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक केलेले नव्हते किंवा ज्यांच्या पतीच्या किंवा मुलाच्या किंवा वडिलाच्या आधार कार्ड सोबत नवीन मोबाईल नंबर लिंक केलेले नव्हते. त्यामुळे त्यांना ओटीपी येत नव्हते आणि इतर कारणास्तव आणि जेव्हा शेवट मुदत संपत होती त्या शेवटच्या आठवड्यामध्ये साईट चालत नव्हती, पोर्टलवर अडचण येत होती, ओटीपी येत नव्हते, एरर होतं, सर्व्हर डाऊन होतं. या अशा वेगवेगळ्या अडचणीमध्ये मुळातच चुकण्याऐवजी काही लाडक्या बहिणींची केवायसी झालेलीच नाही, राहिलेलीच आहे. आता ही गोड बातमी, ही अपडेट मिळाल्याच्या नंतर त्या लाडक्या बहिणी सुद्धा त्यांची केवायसी करण्याकरिता प्रयत्न करत आहे, परंतु त्यांची केवायसी होत नाहीये. तर हो लाडक्या भगिनींनो, आपणा सर्वांना मी ते सांगू इच्छितो, की या सध्या सुरू झालेल्या केवायसीमध्ये फक्त आणि फक्त या अगोदर ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी करत असताना त्यांच्याकडून चुकीचे ऑप्शन निवडले गेले, चुकीचे पर्याय निवडले गेले, चुकीचे उत्तर निवडले गेले, त्रुटी आली, ओटीपी येत असताना अर्धवट केवायसी झाली, एका आधार कार्डची केवायसी झाली, एका आधार कार्डची केवायसी नाही झाली, म्हणजे लाभार्थ्याची माता भगिनीची लाडक्या बहिणीची झाली आणि त्यांच्या वडिलाची, मुलाची किंवा दुसरं जे आधार कार्ड असते त्यांच्या पतीचं त्याची केवायसी राहिली. असे जे त्रुटीमध्ये आलेले केवायसी धारक लाडक्या भगिनी म्हणजे याच्या पात्र लाभार्थी आहेत, यांच्याकरिता सध्या ही सुविधा आहे या पोर्टलवर, या वेबसाईटवर. आता ज्यांची केवायसी ऑलरेडी राहिलेली आहे, ज्यांनी केलेलीच नव्हती किंवा त्यांना करता आली नाही, वेळ मिळाला नाही, त्या लाडक्या बहिणींकरिता या पोर्टलवर वेगळा ऑप्शन किंवा वेगळी दुरुस्ती, नवीन अपडेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना नक्कीच वाट पाहावी लागणार आहे लाडक्या भगिनींनो. वेळ प्रसंगी या अगोदर ज्याप्रमाणे खूप साऱ्या लाडक्या भगिनींनी मोर्चे केले, आंदोलनं केले, रस्त्यावर आले, समोर आले किंवा त्यांच्या परीने त्यांना जर निवेदन, त्यांची जी मागणी आहे ती मागणी करण्याचा अधिकार नक्कीच आहे. त्या मागणी करू शकतात, परंतु कुठे ना कुठे नक्कीच तुमच्याकरिता मागणी नाही केली तरी सुद्धा अपडेट लवकरच येईल, कारण की त्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. ती अपडेट जशी आली तशीच आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या लाडक्या भगिनींकरिता मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ज्याचं नाव भारत कलाल एन.के. अग्रवाल आहे, त्याच्या माध्यमातून सर्वात अगोदर देण्याचा नेहमीप्रमाणे नक्कीच प्रयत्न करेल. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं, कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची नाहीये, ही अपडेट, ही माहिती मी थोडक्यात तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लाडक्या भगिनींनो, तुमचे काही प्रश्न असतील या योजनेच्या माध्यमातून तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणि वेळ प्रसंगी मिळाली तर एका नवीन अपडेट आणि गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या